नमस्कार, मी अरविंद आठले. आज आपण नाश्त्यासाठी फार साबुदाण्याची थालीपीठं करणार आहोत. पण आपल्याला साबुदाणा भिजवायला वेळ नाही, पटकन पाहिजे आपल्याला. म्हणून काय केलं, साबुदाणा थोडासा गरम केला आणि मिक्सरमध्ये हे असं त्याचं कूट करून घेतलं. 1 वाटी साबुदाणा घेतला आहे, साधारण अर्धी पाऊण वाटी दाण्याचा कूट घेतला आहे. एक मोठा बटाटा घेतला आहे जो इक्विव्हॅलंट होईल साधारण कुटाला आणि ह्याला असा. थोडी कोथिंबीर घेतली आहे, थोड्या हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत. ते भिजवायला पाणी घेतलेलं आहे आणि गरज पडेल तसं तिखट मीठ किंवा जे काही लागेल आपल्याला ते सगळं घेतलेलं आहे. आणि ह्याच्यात आपण ते पीठ कालवणार आहोत. आता हे बटाटे आपण आधी कुस्करून घेणार आहोत, बारीक करून घ्यायचे, एकजीव करायचेत आपल्याला त्या साबुदाण्याच्या पिठाशी. गुठळ्या टाईप राहणार नाही एवढी आपण काळजी घ्यायची आहे कुस्करताना. आता आपण पीठ मिसळतो आहोत साबुदाण्याचं. 1 वाटी साबुदाणा आपण गरम करून त्याचं पीठ केलं आहे मिक्सरमध्ये आणि ते आता ह्याच्यात आपण मिसळणार आहोत. आपण दाण्याचं कूट घालतो आहोत, बारीक केलेलं कूट. मिक्सरमध्ये आपण दाणे भाजून मिक्सरमधून बारीक केलेलं आहे ते मिसळणार आहोत. आपण कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या त्यात मिसळणार आहोत. 2-3 मिरच्या ह्या चिरलेल्या आहेत. थोडी नंतर चव बघू आणि गरज वाटली तर मग थोडंसं आपण तिखट घालू त्याच्यामध्ये. चवीपुरतं मीठ घालतो आहोत आपण. आणि हे आता छान आपण कालवून कुस्करून घेणार, छान एकजीव करण्याचा प्रयत्न करणार आणि गरज वाटेल तसं त्याच्यामध्ये थोडं आपण तेल आणि पाणी घालणार. याचा गोळा करण्यासाठी आपण आधी थोडंसं त्याच्यामध्ये तेल घालतो आहोत. साधारण 1 पळीवर तेल घातलं आहे आपण आणि त्याच्यात आता पाणी गरजेनुसार आपण घालणार आहोत. तेल छान मिसळून घेतलं आधी सगळं. चव बघितली आहे, चव ठीक लागते आहे. आणि आता छान आपण पाणी घालणार आहोत. आता गोळा करायचा, थालीपीठाचा गोळा आपण कसा करतो तशी ही साबुदाण्याची थालीपीठं समजा. उपासालाही चालू शकतात. एकजीव असा आपल्याला गोळा करायचा आहे. छान मळायचं आहे, एकजीव व्हायला पाहिजे सर्व वस्तू. हळूहळू आता त्याचा गोळा तयार होतो आहे. साधारण सगळं मिळून आपल्याला वाटीभर जवळपास पाणी लागलं आहे त्याच्यामध्ये. हा गोळा झाला आहे आपला तयार. त्याला आपण आता थोडं तेल लावून 10 मिनटं आपण मुरायसाठी म्हणून ठेवणार आहोत. झाकून ठेवूया. आता हा गोळा थोडा कडक आहे, याच्यात थोडं पाणी मिसळावं लागेल अजून. 2 भाग केले आपण. पुन्हा थोडं पाणी मिसळलं आहे आणि गोळा पुन्हा आपण तो तयार करतो आहोत. हा सुंदर गोळा आपला तयार झालेला आहे. आणि आता ह्याचे थालीपीठ करणे, इतके छोटे गोळे आपण करणार आणि प्रत्येक गोळ्याचं असं एक छान छान थालीपीठ आपण तापत ठेवलेलं आहे. थोडं तेल टाकलं आहे त्याच्यावर. तेल पसरून घेतलं हाताने, ते थालीपीठ चिकटू नये म्हणून. आणि जो आपण गोळा तयार केला होता तो त्याच्यावर ठेवला आहे आणि हे आता आपण थापून याचं थालीपीठ करणार आहोत. थोडं हाताला पाणी लावून घ्यायचं म्हणजे हाताला चिकटणार नाही.
हे असं छोटं एक आपण तयार केलेलं आहे. तापतं आहे सध्या हे पाहिजे तेल आपल्याला दिसत असेल. आणि हे तापून आपण नंतर ते उलटं करून उलटं पालटं दोन्हीकडून चांगलं भाजलं गेलं पाहिजे याची खबरदारी घेणार आहोत. आणि हे होत आहे तोपर्यंत आपण दुसऱ्या तव्यावर दुसरं थालीपीठ लावणार आहोत. आणि दुसरं थालीपीठ आपण थापून ठेवलेलं आहे, त्याला तेल सोडलेलं आहे. मध्ये एक भोग पाडलं मुद्दाम त्या सगळीकडे छान तेल पसरावं म्हणून. याच्यातही थोडं आपण आता पुन्हा थोडंसं तेल घालतो आहोत. असं आता सोडून घ्यायचं खाली. तवा फिरवून घ्यायचा आपल्याला जसं लागेल तसं. असं बघायचं झालं आहे का नाही ते. झालं आहे खाली. किती सुंदर छान चटचटीत कसं दिसतंय पहा. किती छान भाजलं गेलं आहे. त्याचा रंग सुंदर आलेला आहे. ते दुसऱ्या ह्याच्यावर आपण हे ठेवलेलं आहे इकडे. हे बघतोय आपण. ते फिरवून घेतलं आपण थोडंसं. सुंदर झालेलं आहे पहा. त्याचा रंग सुंदर आहे. आता पालथं केलं आपण. सुंदर तयार झालेलं आहे. दुसरं बघा आपण इकडे ठेवतो आहोत. पहा किती सुंदर असं काही रूप आलेलं आहे त्याला. उपासाला सुद्धा हे चालू शकतात. आणि तसा ह्याला करायला वेळ लागत नाही. खूप चविष्ट अशी थालीपीठं होतात. कारण दाण्याचं कूट असल्यामुळे फार सुंदर चव येते. आणि आता दह्याची भाजलेल्या मिरच्या घालून याची एक आपण चटणी तयार करणार आहोत ह्या खाण्यासाठी. त्याला तिखट मिठलं म्हणतात. हे मी माझ्या एका रचनेमध्ये कुकिंगमध्ये मी ह्याचं हे दाखवलेलं आहे क्रिया कृती. तर आपण तिखट मिठलं करणार आहोत सायमल्टेनियसली. ते काय मी आता दाखवणार नाही. पण हे त्याच्याबरोबर खायला खूप मजा येईल. याची सगळी आपण आता तयार करून घेणार. हे पहा सगळी जेवढी होतील तेवढी एका मोठ्या ताटामध्ये आपण काढून ठेवणार आहोत. तिघं चौघं जरी जेवायला बसले तरी त्यांना एका वेळी ते पुरेल इतपत आपण करणार आहोत. पुढचं करणार आहोत. तवा थोडा पाणी घालून गार केला आणि त्याच तव्यात पुढचे आपण थालीपीठं करणार. एकाड एक याप्रमाणे 2 तवे आपण त्यासाठी घेतले आहेत. पहिला अगदी मुद्दाम छोटं केलं होतं. एखाद्या वेळेस ते फाटण्याची शक्यता असते. आणि साबुदाणा पाणी भरपूर पितो. त्यामुळे आपल्याला पाणी नंतर पुन्हा मिसळावं लागतं. हाताला पाणी लावूनच ते थापायचे आहेत. तव्यावर गरम तव्यावरच आपण लावतो आहोत ते. थोडा आपण पाणी टाकून थोडा गार केला. भोग पाडला आता आपण त्याला मध्ये. आणि त्याच्यामध्ये आता आपण तेल सोडणार आहोत. अशा प्रकारे ही सगळी थालीपीठ आपण भाजून नंतर ती एकत्र करून खाणार. तर फार सुंदर लागतात. इकडे आपण हे छान तिखट तयार केले. मिरच्या भाजून घेतल्या आणि त्याच्यामध्ये मीठ घातलं, दही घातलं, दाण्याचं कूट घातलं, थोडीशी साखर घातली आणि हे अतिशय सुंदर चटणीपेक्षा हे खरंच खूप छान. विशेषतः या थालीपीठाबरोबर हे अतिशय सुंदर लागतं. छोटी मोठी अशी ही 5-6 थालीपीठं एका वाटीच्या याच्यामध्ये तयार झाली. छान एका ताटलीमध्ये कप्प्याच्या आपण ही 2 थालीपीठं आणि हे तिखट मिठलं असा एक सुंदर छान बेत आपला हा असा तयार झालेला आहे. खूप सुंदर लागणार आहे. जरूर करून बघा.